मेंढपाळांनी मेंढ्या बकऱ्या राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातील लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल. गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील शिंदे गटाचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सर्वच चर्चेला उधाण आलेलं आहे. तर महाराष्ट्रातील नागरिकांना कुत्री कापून खावे लागतील असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. मेंढपाळांनी मेंढ्या बकऱ्या राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातील लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल असं वक्तव्य यावेळी गोपीचंद पडळकर यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील दारव्हा येथील निधी मंगल कार्यालय येथे आयोजित प्रचार सभेमध्ये वक्तव्य केलंय. दिवस हे तुमचेच असणार आहेत. तुमच्यावरती आता अन्याय करतात लोक, काय मारामारी करतात, मेंढपाळांना मारतात. का कशासाठी मारता तुम्ही? काय केले तुमचं नुकसान? अरे हे जर माझे धनगराचे मेंढपाळ मेंढ्या राखायचे बंद झाले तर महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्री कापून खावे लागतील. तुम्हाला मेंढ्याचं बकऱ्याचं मटण मिळणार नाही. कशासाठी? आणि म्हणून सरकार आता मेंढपाळांच्या बरोबर आहे. तुम्ही चिंता करू नका. सरकारनं मी विनंती केली आहे, आता आमच्याकडे ज्या मेंढ्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत, त्याचं वजन जास्त वाढत नाही, त्याची किंमत आमच्या मेंढपाळांना जास्त मिळत नाही. तर राज्य सरकारनं अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ जगात कुठं चांगल्या मेंढ्या आहेत त्याचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्याचं जे बकरी आहे ते आमच्या मेंढपाळाला आणून द्यावीत मोफत मध्ये. तिथून काही मेंढ्या आणून द्यावेत म्हणजे आमच्यात आता बदल होईल. कारण आता सगळेच मेंढपाळ रोज चारायचं 30-35 किलोमीटर एका मेंढपाळाला दिवसभर फिरावं लागतं. आता आम्हाला ते जुळत नाही. नवीन पोरं मेंढ्या राखत नाहीत. नवीन पोरं मेंढ्या गेले तर त्यांची लग्न होत नाही, त्याला पोरी देत नाहीत, अडचणी आहेत. आणि म्हणून याचं आता हे जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बदलावं लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ.